नमस्कार मैत्रिणींनो, चला आज बघूया नवरीसाठी लग्नाचा दिवस खूप मोठा असतो, खूप खास असतो। त्यासाठी बहिणीपासून ते आजीपर्यंत सर्वजण आपल्या पद्धतीने आपले अनुभव आणि टिप्स तिला देण्याचा प्रयत्न करतात। चला तर मग आज बघूया आपण आजीच्या बटव्यात आहे तरी काय। नंबर 1, तुम्ही जर लग्नासाठी तयार होत असाल तर सँडल्स हिलच्या घालणार असाल तर पहिल्यांदा हिल्स पायात घालून मग त्यावरती साडी नेसा, जेणेकरून साडीची उंची कमी जास्त होणार नाही आणि साडी ड्रेपिंग व्यवस्थित होईल। नंबर 2, आपल्या जोडीदाराच्या उंचीनुसार सँडल्सच्या हिल्स ठरवा। जोडीदार खूप उंच असेल तर हाय हिल्स घ्याव्या आणि जोडीदार जर आपल्या बरोबर उंचीचं असेल तर हिल्स टाळाव्यात। नंबर 2, नवरीने साडी स्वतः नेसायला शिकलं पाहिजे, त्यामुळे वेळ वाचतो आणि आपल्याला योग्य तो लुक क्रिएट करता येतो। याबद्दल योग्य ते व्हिडिओ यूट्यूबवरती अवेलेबल आहेत। नंबर 4, साडीची निवड झाल्यानंतर दागिने निवडा। नंबर 5, साडीच्या निऱ्या म्हणजेच प्लेट्स हा साडीचा खूप महत्त्वाचा भाग असतो। यावरून साडीचा लुक तयार होत असतो, त्यामुळे प्लेट्स योग्य पद्धतीने करता येणं गरजेचं आहे। नंबर 6, साडी निवडल्यानंतर ज्वेलरी, ॲक्सेसरी, बॅग, सँडल योग्य ते निवड करून योग्य जागी जमा केल्याने वेळ वाचतो आणि ऐन वेळेला गडबड होत नाही। नंबर 7, साडी आणि ब्लाऊज निवडताना काळजी घ्या। साडी हेवी असेल तर पूर्ण साडीवरती जरी रेशम वर्क असेल तर ब्लाऊज साधा ठेवा आणि साडी प्लेन असेल तर ब्लाऊज हेवी ठेवा। अशा पद्धतीने तुम्ही तुमचा लुक क्रिएट करू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।